या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 33 सॉल्व करणार आहे. An air-filled parallel plate capacitor has a uniform electric field E. In the space between the plate, if the distance between the plate is D and the area of each plate is A, the energy stored in a capacitor is. तर आपल्याला एअर फील्ड कॅपॅसिटर दिलेला आहे, त्याच्यातला स्पेस डी इतका आहे, दोन प्लेटमधला. प्रत्येक प्लेटचा एरिया ए इतका आहे, तर त्याच्यामध्ये किती एनर्जी स्टोअर होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे एप्सिलॉन 0 इज द परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. तर हा क्वेश्चन 2020ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे एप्सिलॉन 0 ई ए इंटू डी. बी ऑप्शन आहे 1/2 एप्सिलॉन 0 ई स्क्वेअर ए डी. सी ऑप्शन आहे ई स्क्वेअर ए डी डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 आणि डी ऑप्शन आहे 1/2 एप्सिलॉन 0 ई स्क्वेअर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक एअर कॅपॅसिटर दिलेला आहे, म्हणजे दोन प्लेटच्या मधलं जे स्पेस आहे त्याच्यात डायलेक्ट्रिक नाही आहे, म्हणजे एअर कॅपॅसिटर दिलेलं आहे. त्याचं युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ई इतकं आहे आणि स्पेस त्याच्यातलं त्या दोन प्लेटमधलं जे स्पेस आहे ते डी इतकं आहे आणि एरिया ए इतका आहे. तर त्याने विचारलं एनर्जी किती स्टोअर होणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, तर कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटर जर घेतलं तर त्याच्यामध्ये जी एनर्जी स्टोअर होते, तर एनर्जी स्टोअर इन अ कॅपॅसिटर तो रिप्रेझेंट करणार लेटर यू ने, आणि याचा फॉर्म्युला आहे 1/2 सी व्ही स्क्वेअर. व्ही म्हणजे काय आपलं पोटेन्शियल. ओके, एअर कॅपॅसिटर जर घेतला त्याचा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा जो फॉर्म्युला आहे तो किती आहे, तर ए एप्सिलॉन 0/d. आता आपला एअर कॅपॅसिटर आहे म्हणून आपण एप्सिलॉन 0/d घेणार. आणि पोटेन्शियलचं जर रिलेशन घेतलं, पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक फील्ड आधी काम करा, व्ही स्क्वेअर तसा असू द्या आणि तर रिझन देऊ शकतात. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर विथ एअर ॲज अ डायलेक्ट्रिक, त्याचा फॉर्म्युला आहे ए एप्सिलॉन 0/d. ओके, तर आता इलेक्ट्रिक फील्ड जर घेतलं तर इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय असतो, V/d, पोटेन्शियल ग्रेडियंट. याच्यावरून आपल्याला व्हीची व्हॅल्यू भेटून जाईल आणि व्हीची व्हॅल्यू किती भेटणार, तर E × d इतकी भेटेल. मग आता या व्हॅल्यूमध्ये पुट करा 1/2 एप्सिलॉन 0 ॲज इट इज डिवायडेड बाय d अँड व्हीच्या जागी काय टाकायचं E × d, त्याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर. इच अँड एव्हरी टर्मचं काय करा इंडिव्हिज्युअली स्क्वेअर करा. 1/2 ए एप्सिलॉन 0/d याचा स्क्वेअर करायचा ई स्क्वेअर आणि हा करायला तर डी स्क्वेअर. हा डी आणि इथला डी काय झाला तर कॅन्सल झाला आणि आपलं जे आन्सर भेटेल ते काय भेटेल 1/2 ए एप्सिलॉन 0 ई स्क्वेअर इंटू काय झाला तर डी. हे झालं तुमचं फायनल आन्सर. आणि याला जर तुम्ही प्रॉपरली जर अरेंज केलं ऑप्शननुसार तर 1/2 एप्सिलॉन 0 त्याने स्टार्टिंगला घेतलेला आहे, त्यानंतर तुमचा ई स्क्वेअर असेल आणि नंतर ए आणि डी. आणि या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर या ठिकाणी आपल्याला मॅच होतोय. तर या क्वेश्चनचा जे आन्सर असणार ते ऑप्शन बी. ऑप्शन बी म्हणजेच 1/2 एप्सिलॉन 0 ई स्क्वेअर ए × d.